चंपक, काय म्हणतोयस? कसा आहेस तू? मंगेश भाऊ, मी एकदम मजेत आहे. तू टाटा मोटर्सचा शेअर 530 रुपयाला कव्हर केला होता. तो व्हिडिओ पाहून मी टाटा मोटर्सचे 100 शेअर्स खरेदी केले होते. माझे पैसे या शेअर्समध्ये डबल झाले आहेत. मी आता प्रॉफिट बुक करू का? क्या बात आहे चंपक, चांगला रिटर्न मिळाला रे तुला. टाटा मोटर्सचा शेअर मागच्या 10 महिन्यात दुप्पट झालाय. तुला पाहिजे असेल तर तू निम्मे शेअर्स विकून या शेअरमध्ये आता पार्शियल प्रॉफिट बुक करू शकतो. बाकीचे शेअर्स तुझ्यासाठी फ्री असतील, त्यामुळे ते आता कधीच विकू नको. ठीक आहे, तू म्हणतो त्याप्रमाणे मी पार्शियल प्रॉफिट बुक करतो. पण हे पैसे मी आता कोणत्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करू? एखादा चांगला शेअर सांग मला. हो चंपक, आज आपण असा एक शेअर कव्हर करणार आहोत ज्या कंपनीकडे मारुती, होंडा, महिंद्रा, टाटा मोटर्स, बजाज, हिरो आणि TVS सारखे असंख्य ग्राहक आहेत. कंपनीचं नाव आहे श्रीराम पिस्टन्स अँड रिंग्स. श्रीराम पिस्टन्स ही कंपनी पिस्टन, पिस्टन रिंग, पिस्टन पिन आणि इंजिन वॉल सारखे पार्ट्स बनवते. सर्व प्रकारच्या गाड्यांच्या इंजिनमध्ये हे पार्ट्स वापरले जातात. विशेष म्हणजे प्रत्येक 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर, टेम्पो, ट्रक आणि ट्रॅक्टर सारख्या सगळ्याच ऑटोमोबाईलमध्ये या पार्ट्सची गरज असते. हे पार्ट मॅन्युफॅक्चर करणारी श्रीराम पिस्टन्स ही मोठी आणि नामांकित कंपनी आहे. त्यामुळे कंपनीकडे 4 व्हीलर सेगमेंटमध्ये मारुती, महिंद्रा, होंडा, टाटा मोटर्स, फोर्ड आणि निसान सारखे नामांकित ग्राहक आहेत. 2 व्हीलर सेगमेंटमध्ये हिरो, बजाज, यामाहा, TVS सारखी प्रत्येक कंपनी या कंपनीची ग्राहक आहे. एवढंच नाही तर कंपनीकडे जॅग्वार, लँड रोवर, JCB, BMW, फोक्सवॅगन आणि कमिन्स सारखे MNC ग्राहक देखील आहेत. कंपनीला 82% उत्पन्न भारतातल्या मार्केटमधून मिळतं, तर कंपनी साधारण 18% उत्पन्न एक्सपोर्ट्समधून कमवते. कंपनीकडे राजस्थान आणि UPमध्ये 5 मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहेत, तर पुणे, होसूर आणि अन्य 3 ठिकाणी असेंब्ली युनिट्स आहेत. जबरदस्त कंपनी आहे रे ही. हो चंपक, भारतातल्या स्मॉल कॅप सेगमेंटमध्ये असे अनेक हिरे आहेत. आम्हाला या हिऱ्यांची माहिती मनी9 मराठीवर मिळते, त्यामुळे आम्हाला शेअर मार्केटमध्ये चांगला रिटर्न मिळतो. या कंपनीसाठी ग्रोथ ट्रिगर्स काय आहेत ते पण सांग मला. हो चंपक, कंपनीचा व्यवसाय वाढीचा प्लॅन कसा आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया. सध्या संबंध जगात ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये पेट्रोल, डिझेल ते इलेक्ट्रिक व्हेकल असं महत्त्वाचं ट्रान्झिशन चालू आहे. यामुळे काही कंपन्यांचा व्यवसाय कमी होणार आहे, तर काही कंपन्यांचा व्यवसाय वाढणार आहे. मात्र अशा काही कंपन्या आहेत ज्यांच्या व्यवसायावर या ट्रान्झिशनचा फारसा परिणाम होणार नाही. श्रीराम पिस्टन्स ही याच कॅटेगरीतली एक कंपनी आहे. कंपनीचा व्यवसाय सध्या पेट्रोल आणि डिझेल गाड्यांच्या विक्रीवर अवलंबून आहे. मात्र कंपनीने आता हायड्रोजन इंजिन आणि EV सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. CNG आणि हायड्रोजन इंजिनसाठी लागणारे पिस्टन्स कंपनीने तयार केलेत. पर्यायी इंधनावर चालणाऱ्या गाड्यांची विक्री वाढतीये. या संधीचा फायदा करून घेण्यासाठी कंपनीने SPR इंजिनियर्स लिमिटेड ही सबसिडरी कंपनी चालू केली आहे. त्यासोबत टेक्नॉलॉजी मिळवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये एंट्री करण्यासाठी कंपनीने काही कंपन्यांचं अधिग्रहण देखील केलंय. म्हणजे इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री वाढली तरी कंपनीला फायदा होईल. हो चंपक, आता कंपनीची आर्थिक कामगिरी कशी आहे ते जाणून घेऊया. श्रीराम पिस्टन्स ही 8,600 कोटींचं मार्केट कॅप असणारी स्मॉल कॅप कंपनी आहे. मागच्या 10 वर्षात कंपनीच्या उत्पन्नात साधारण 3 पट तर नफ्यामध्ये साधारण 6 पट वाढ झाली आहे. विशेष म्हणजे कंपनीला एकही वर्ष लॉस झाला नाहीये. मागच्या 12 महिन्यात कंपनीने साधारण 414 कोटींचा नफा कमावला आहे. मागच्या 1 वर्षात कंपनीच्या आर्थिक कामगिरीमध्ये चांगली वाढ झाली आहे. मागच्या 5 वर्षात कंपनीने ॲव्हरेज 13% रिटर्न ऑन इक्विटी कमावला आहे. 10 वर्षापूर्वी कंपनीकडे साधारण 500 कोटींचे रिझर्व्स होते. हा आकडा आता 1700 कोटींच्या पार गेलाय. या दरम्यान कंपनीचं कर्ज त्या प्रमाणात वाढलं नाहीये. त्यामुळे कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो बऱ्यापैकी कमी झालाय. सध्याचा डेट टू इक्विटी रेशो 0.2% आहे. म्हणजेच कंपनीवर खूप जास्त कर्ज नाहीये. चंपक, कशी वाटली कंपनीची आर्थिक कामगिरी तुला? कंपनी फंडामेंटली मजबूत आहे, पण स्मॉल कॅप शेअर्समध्ये अजून पडझड होईल का? या शेअरमध्ये कधी गुंतवणूक करू ते पण सांग मला. हो चंपक, आपण टेक्निकल ॲनालिसिसच्या मदतीने गुंतवणुकीची स्ट्रॅटेजी याच्यामध्ये डिझाईन करू. श्रीराम पिस्टन्सचा शेअर सध्या 1960 रुपयाला ट्रेड करतोय. मागच्या 12 महिन्याच्या नफ्यानुसार हा शेअर सध्या 21च्या PE रेशोला ट्रेड करतोय. म्हणजेच व्हॅल्युएशन रिझनेबल आहे. या शेअरने 2016 मध्ये 1486 रुपयाचा उच्चांक नोंदवला. त्यानंतर 2020च्या कोविड क्रॅशमध्ये शेअर 200 रुपयापर्यंत खाली आला.
2017 ते 2023 या दरम्यान या शेअरने मंथली चार्टवर कप अँड हँडल पॅटर्न बनवला आहे. जानेवारी 2024 मध्ये त्याचा ब्रेकआउट देखील दिला आहे. या पॅटर्नचा ब्रेकआउट झाल्यावर शेअरमध्ये खूप मोठी तेजी येऊ शकते. त्यामुळे आपण 2 स्टेपमध्ये शेअर खरेदी करू शकतो. काही शेअर्स आपण सध्याच्या किमतीला खरेदी करू शकतो. तसेच शेअरमध्ये काही कारणास्तव पडझड झाली आणि तो 1400 रुपयापर्यंत खाली आला तर आपण आणखी क्वांटिटी खरेदी करू शकतो. अशा पद्धतीने 2 स्टेपमध्ये शेअर्स खरेदी केले तर आपली जोखीम कमी होईल. पुढच्या 5 वर्षात या शेअरमध्ये चांगला रिटर्न मिळू शकतो.